जर विसरला असाल तर सांगतो, 6 डिसेंबर 1992 साली जेव्हा कारसेवकांनी कारसेवा केली आणि बाबरी मस्जिद पाडली, तेव्हा भारतीय जनता पार्टी पूर्णपणे घाबरून गेली होती. घाबरून कुठल्या तरी बिलात जाऊन लपली होती. तेव्हा भारतीय जनता पार्टी बोलत होती की हे आम्ही नाही केलं, हे केलं ते शिवसैनिकांनी केलं. मग याच्यावरतीच त्या काळी बाळासाहेब ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला की ही बाबरी मस्जिद कुणी पाडली, शिवसैनिकांनी पाडली की नाही. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी ठामपणे सांगितलं होतं की जर ही बाबरी मस्जिद शिवसैनिकांनी पाडली असेल तर याचा मला अभिमान आहे. याच्यावरनं जरा अंदाज लावा कोणत्या लेवलला बाळासाहेब ठाकरे हिंदूंसाठी आणि हिंदूंच्या विचारासाठी त्या काळामध्ये लढत होते. इतकेच नव्हे तर काँग्रेस सोबत माझी पार्टी बंद पडली तरी चालेल, शिवसेना बंद पडली तरी चालेल, पण राजकीय फायद्यासाठी मी कधीच काँग्रेस सोबत येणार नाही, असं वक्तव्य बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं. मग तो प्रश्न वेगळा की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी बाळासाहेबांचे विचार विसरले आणि शरद पवार यांच्या काँग्रेस सोबत जाऊन हात मिळवणी केली. मग पुढे तुम्हाला माहितीच आहे, हे सर्व घटनाक्रम झाला. एकनाथ शिंदे यांना खटकलं आणि ते 40 आमदार घेऊन मग त्यांच्या मामाच्या गावी गुवाहाटीला गेले, गोव्याला गेले आणि मस्त फिरून आले. आता एकनाथ शिंदे, उद्धव बाळासाहेब ठाकरे, संजय राऊत यांच्यामध्ये राजकीय मतभेद चालू आहेत, आरोप प्रत्यारोप चालू आहेत आणि ते चालू राहणार याच्यामध्ये काहीच शंका नाहीये. पण वाईट तेव्हा वाटतं जेव्हा हे एकमेकांना विरोध करण्याच्या नादामध्ये भारताचं नाक जेव्हा खाली झुकवतात, जेव्हा ते न कळत पाकिस्तानला मदत करतात, तेव्हा अतिशय वाईट वाटतं. हो, मी बोलतोय संजय राऊत यांच्याबद्दल. संजय राऊत यांना हमेशा हमेशा भारतीय जनता पार्टी टोचत आली आहे. मग त्यांनी चांगलं काम करो किंवा वाईट काम करो, संजय राऊत यांना हमेशा भारतीय जनता पार्टी टोचते. ती टोचणार, कारण साहजिकच आहे, कारण आता विरोधी पक्षामध्ये बसावं लागतंय, ते टोचणार. पण आता नुकतंच माध्यमांशी बोलताना संजय राऊत बोलून गेले की ऑपरेशन सिंदूर हे पूर्णपणे अयशस्वी ठरलं. आता मला प्रश्न पडला की राऊत साहेबांना यांची अक्कल कुठे घाण ठेवले की त्या अक्कलीला असं वाटलं की ऑपरेशन सिंदूर हे अयशस्वी ठरलं. तुम्हाला दिसत नाही संजय राऊत साहेब की 7, 8, 9, 10 तारखेला भारताने पाकिस्तानमध्ये 9 आतंकवादी ठिकाणांवरती मिसाईलने अटॅक केला. त्या अटॅकमध्ये 50 ते 100 आतंकवादी मारले गेले. आणि अतिशय महत्वाचं जे आपल्या फायद्याचं आहे, ज्याचा संजय राऊत यांना सुद्धा अभिमान वाटला पाहिजे होता की या मिसाईल अटॅकमध्ये जैश ए मोहम्मदचे 14 ते 15 जवळचे आणि माजलेले आतंकवादी मारले गेले, ज्यांनी अनेक हल्ले या भारतावरती केले. याचा अभिमान संजय राऊत यांना वाटला पाहिजे होता, पण तो वाटत नाहीये. वाटणं तर लांबच सोडा, त्यांना हे वाटते की ऑपरेशन सिंदूर हे अयशस्वी ठरलं. का तुम्हाला हे दिसत नाहीये का? एवढेच नव्हे तर संजय राऊत साहेब, मी तुम्हाला सांगतो की भारतीय सेनेने पाकिस्तानचे अनेक एअरबेस किंवा त्यांचे अड्डे, वाहतुकीचे अड्डे ज्यावरून त्यांचे लढाकू विमान उडतात, अशा अनेक एअरबेस भारतीय सेनेने उडून टाकले, निस्तनाबूत करून टाकले. या युद्धामुळे, ऑपरेशन सिंदूरमुळे जगभरामध्ये पुन्हा एकदा जाणीव झाली की पाकिस्तानच जगभरामध्ये आतंकवाद्यांचा एक्सपोर्ट करतो. पाकिस्तानच जगातील सर्व आतंकवाद्यांचं माहेरघर आहे. एवढं सर्व होऊन सुद्धा तुम्हाला हे ऑपरेशन सिंदूर हे अयशस्वी का वाटतो, हा प्रश्न मला पडलाय आणि याचं उत्तर जर तुम्ही दिलं तर खूपच चांगलं होईल. तुमच्या माहितीसाठी सांगतो की आता असदुद्दीन ओवैसी, नंतर शशी थरूर यासारखे अनेक नेते, विपक्ष नेते आणि भाजपाचे नेते जगभर फिरतायत. जगभरामध्ये फिरून ते पाकिस्तान कसं जगामध्ये आतंकवाद्यांचा एक्सपोर्ट करतो हे ते जगाला सांगतायत. एवढंच नव्हे तर पाकिस्तानला पुन्हा एकदा FATFच्या ग्रे लिस्ट मध्ये टाकावं अशी मागणी सुद्धा आता उठू लागली आहे. हे सर्व का होतंय? हे सर्व होतंय ते म्हणजे ऑपरेशन सिंदूर यामुळेच होतंय. आता एवढं सर्व होऊन सुद्धा हे तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही एकतर बघून सुद्धा न बघितल्यासारखं करता किंवा तुमची नजर आता कमकुवत झाली आहे आणि तुम्हाला समजून घ्यायचं नाहीये. कारण का? तर केंद्रामध्ये बसले भारतीय जनता पार्टी. अहो राऊत साहेब, विरोध करा हो, पण विरोध करण्याच्या नादामध्ये स्वतःची देशभक्ती, बाळासाहेबांचे विचार हे असे पायाखाली दाबून
पायाखाली ठेवून चालत जाऊ नका, हेच मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही राजकीय विरोधक आहात, एकमेकांना टीका करणार हे साहजिकच आहे, पण या टीका करण्याच्या नादामध्ये देशाचा विचार न करणे हा सर्वात मोठा देशद्रोह आहे, हे मला संजय राऊत साहेबांना सांगायचंय. जरा बोलताना विचार करा, जेव्हा तोंडातून शब्द काढताय ना, तो शब्द कशा प्रकारे भारताला नुकसान करू शकतो आणि पाकिस्तानला या फेक इन्फॉर्मेशनच्या वॉरफेअरमध्ये कशा प्रकारे पाकिस्तानला मदत करू शकतो. कारण पाकिस्तानला हेच दाखवायचं आहे की भारताचं ऑपरेशन सिंदूर हे अयशस्वी ठरलं आहे आणि त्यांच्या याच पॉइंट ऑफ व्ह्यूला, त्यांच्या याच विचारांना तुम्ही नकळत मदत करताय, असं मी तुम्हाला सांगतोय. म्हणून विचार करताना बोलताना विचार करून बोला, कारण भारत देश हा सर्वांचा आहे. जेव्हा भारतावरती कोणतं आक्रमण होतं किंवा भारताची जेव्हा गोष्ट येते, तेव्हा हे पक्ष अपक्ष विरोधक हे सर्व विसरून जाऊन एकत्र येणं हे गरजेचं आहे आणि हे तुम्ही लक्षात ठेवा. एवढंच मी तुम्हाला सांगेल. मित्रांनो, संजय राऊत यांना हे ऑपरेशन सिंदूर हे अयशस्वी का वाटतंय, कशामुळे यांना असं वाटतंय की यामध्ये भारताला कोणतंच यश भेटलं नाही, याच्यावरती तुमचं वैयक्तिक मत मला खाली कमेंट करून सांगाच. तुमचं वैयक्तिक मत मी जास्तीत जास्त संजय राऊत साहेबांसोबत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल, नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ ही संजय राऊत साहेबांना शेअर करा, जेणेकरून त्यांना समजेल की ऑपरेशन सिंदूर हे सक्सेसफुल झालं आहे. आणि अजून एक, जर आतापर्यंत तुम्ही मित्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर पटकन व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या आणि मित्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ इथे संपवतो. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.